friends, welcome to the All-in-One Engineer YouTube channel. Today we are going to solve problem number 13 on projection of line. This video is also important. In this video, we are solving the traces also for the Deepak University or Mumbai University also. Okay, then let's start our problem. A line AB is 90 mm long, has its end point A is 20 mm above the HB and on the VP. The plane length is 70 mm and incline at an angle 40 degree. Draw the projection and inclination by HP and VP. ओके, अभी हमने क्वेश्चन रीड कर लिया है. अभी हमको गिवन लिखना है. अ लाइन ए बी इज 90 mm लॉन्ग. 90 mm लॉन्ग है मतलब हमको उसका ट्रू लेंथ दिया है. ट्रू लेंथ इज 90 mm and its end point A is 20 mm above the HP. मतलब कौन सा A डैश पॉइंट दिया है 20 mm. A डैश किधर रहता है एक्स वाई लाइन के ऊपर, इसलिए एरो ऊपर दिया. ऑन द VP. VP किधर दिया है एक्स वाई लाइन के नीचे होता है, इसके लिए A पॉइंट ऑन एक्स वाई लाइन है. उसके बाद हमको क्या दिया है और प्लान लेंथ 70 mm दी है और इंक्लाइन एट एन एंगल 40 डिग्री. प्लेन लेंथ का एंगल कौन सा रहता है बीटा, वो कितना दिया है एंगल 40 डिग्री. और उसके बाद हमको क्या बोला है ड्रॉ द प्रोजेक्शन ऑफ लाइन एंड इंक्लाइन बाय एचपी एंड वीपी. थीटा फाई निकालने का हमने गिवन अभी लिख लिया. अभी हम स्टार्ट करते हैं प्रोजेक्शंस ड्रॉ करने के लिए. सबसे पहले एक्स वाई लाइन ड्रॉ कर लेने की. एक्स वाई, उसके बाद परपेंडिकुलर लाइन ड्रॉ करने की. हमको क्या बोला है ऊपर कितना लेने का है 20 mm. 20 mm अबव द एचपी. एचपी के ऊपर 20 mm लेने का और बिलो ऑन एक्स वाई लाइन है, इसलिए एक्स वाई लाइन के ऊपर ही रखने का. ये ए पॉइंट है, ये ए डैश पॉइंट है. उसके बाद रेफरेंस लाइन ड्रॉ करने की. रेफरेंस लाइन ड्रॉ करने के बाद हमको प्लेन लेंथ दी है 70 mm और बीटा एंगल दिया है 40. ठीक है, अभी हम बीटा एंगल मार्क करेंगे 40 mm. बीटा एंगल मार्क करने के बाद हम लाइन मारेंगे और लाइन को एक्सटेंड करेंगे और कंपास में प्लेन लेंथ का जो डिस्टेंस दिया है 70 mm वो हम लेंगे. 70 mm कंपास में लिया. ए पॉइंट पर रखने के बाद उसको आर्क मारेंगे. उसके बाद ये कौन सी लेंथ है हमारी प्लेन लेंथ, वो कितनी दी थी हमको 70. और ये एंगल कौन सा है बीटा. बीटा कितना है 40 डिग्री. और उसके बाद हमको पता है प्लेन लेंथ को घुमा के सीधा ऊपर लेके जाएंगे तो कौन सी लेंथ बनेगी ऊपर की ट्रू लेंथ. ऊपर की ट्रू लेंथ. अभी हमको ट्रू लेंथ दी कितनी दी है 90 mm. हम कंपास में 90 mm डिस्टेंस लेंगे. डिस्टेंस लिया, ए डैश पॉइंट पर रखेंगे और आर्क मारेंगे. आर्क मारने के बाद हम वो लाइन ज्वाइन कर लेंगे. ये हमारी कौन सी हो गई ट्रू लेंथ, कितनी वो 90. उसके बाद हमने इतना ड्रॉ कर लिया. हमको लोकस पॉइंट भी मिल गया है इधर. ये हमारा लोकस पॉइंट है. लोकस पॉइंट को एक्सटेंड कर लिया और ऊपर का भी लोकस हमको मिल गया है. अभी उसके बाद हमको पता है एंड पॉइंट होता है जो प्लेन लेंथ का और एलिवेशन लेंथ का वो एक ही लाइन पर आता है, इसलिए हम लाइन मार लेंगे और उस डिस्टेंस को प्रोजेक्टेड डिस्टेंस बोलते हैं.
और हमको ये बात पता है कि इलिवेशन लेंथ और प्लान लेंथ हमेशा डार्क रखने की। ये कौन सी हमारी इलिवेशन लेंथ। और उसके बाद हमें पता है एलिवेशन लेंथ को हम घुमा के सीधा नीचे लेकर आएंगे तो कौन सी लेंथ बनेगी, नीचे की ट्रू लेंथ। हम ऐसा भी कर सकते हैं और हम कंपास में 90 mm डिस्टेंस लेंगे, ए पॉइंट पर रखने के बाद आर्क मारेंगे तो पॉइंट वही आएगा। और ये कौन सी हमारी हो गई, बिलो एक्स वाई लाइन की ट्रू लेंथ। ट्रू लेंथ कितनी थी हमको, 90 mm ले ली। और उसके बाद ये हमारा पॉइंट कौन सा हो गया, बी। ये हो गया B1, ये हो गया B डैश और ये हो गया B1 डैश। और उसके बाद ये हमारा कौन सा प्लेन है, वर्टिकल प्लेन, और ये हो गया हॉरिजॉन्टल प्लेन। और उसके बाद हम डायमेंशन देंगे, हमको एक्स वाई लाइन के ऊपर क्या दिया है, कौन सा पॉइंट कितने दिया है, डिस्टेंस 20 mm। एरो 1:3 के रेशियो में लिखने का और 20 mm। उसके बाद लोकस ऑफ पॉइंट बी इन फ्रंट व्यू और लोकस ऑफ पॉइंट बी इन टॉप व्यू। और उसके बाद प्रोजेक्टेड डिस्टेंस मार्क करने का, डायमेंशन प्रॉपर देने के। आपके फाइनल एग्जाम में डायमेंशन को 1 मार्क होता है, 1 से 2 मार्क्स होते हैं। प्रोजेक्टेड डिस्टेंस मेजर करने का 54 आ रहा है। हमको फाइन क्या क्या करने के लिए बोला है, थीटा और फाई। रिजल्ट में लिखने का इंक्लिनेशन बाय HP और इंक्लिनेशन बाय VP। इंक्लिनेशन बाय HP क्या है, कितना दिया है हमको, 40 डिग्री हमने मेजर किया अभी। और इंक्लिनेशन बाय द VP कितना दिया है, 30। हमने रिजल्ट भी लिख लिया अभी। आता आपण ट्रेसेस ड्रॉ करायला सुरू करू। आता सर्वात आधी मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं होतं, ट्रेसेससाठी इम्पॉर्टंट काय आहे, हे जे इलिव्हेशन लेंथ H पॉइंट आणि वर्टिकल ट्रेस आणि प्लॅन लेंथ V पॉइंट आणि हॉरिझॉन्टल ट्रेस, हे एकच लाईनवरती आलं पाहिजे। एकच लाईनवरती आलं पाहिजे म्हणजे इथं एलिव्हेशन लेंथ आहे, नंतर H पॉइंट येईल, नंतर वर्टिकल ट्रेस येईल, प्लॅन लेंथ आहे, V येईल, वर्टिकल ट्रेस येईल। ओके, या गोष्टी लक्षात ठेवायच्या। हे कॉन्सेप्ट तुम्ही पाठच करून घ्या डायरेक्ट। हे उलटं पुलटं होऊ शकतं, पण हे तीनच एका लाईनवर आलं पाहिजे। ठीक आहे, आता सुरू करायचं आपण ट्रेस ड्रॉ करायला। सर्वात आधी जी प्लॅन लेंथची आहे, प्लॅन लेंथ आहे, तिला आपण मागे एक्सटेंड करू। ओके, एक्सटेंड केलं। आता जी आपली इलिव्हेशन लेंथ आहे तिला पण आपण मागे एक्सटेंड करू। एक्सटेंड केल्यावर इथं ती टच झालेली आहे। मात्र हे आता इलिव्हेशन लेंथचा कोणता पॉईंट आहे,
एच पॉईंट. मी काय बोललो होतो मागच्या लेक्चरमध्ये, एच पॉईंट आणि व्ही पॉईंट हे आपले रेफरन्स लाईनवर येतील, म्हणजे एक्स वाय लाईनवर येतील. ओके. आता इलेव्हेशन लेंथला आपण खाली ओढलं, इलेव्हेशन लेंथ सोबत कोणी एच आहे, एच इथे लिहिलं. आता इलेव्हेशन लेंथ सोबत एच आला. नंतर हा जो पॉइंट आहे इथं ए डॅश जो पॉइंट आहे त्याच्यासोबत एच इलेव्हेशन लेंथ इथं आहे, आणि जो हे व्हर्टिकल ट्रेस आणि हॉरिझॉन्टल ट्रेस आहे ते हवेतच राहतील नेहमी. ठीक आहे. मग इथं आपण पॉईंट कोणता देऊ, व्हीटी, व्हर्टिकल ट्रेस. आणि त्यानंतर प्लॅन लेंथला आपण सरळ खाली ओढलं. आता ही कुठे आहे, रेफरन्स लाईनवर हा पॉईंट ए. मग इथं आपण पॉईंट कोणता द्यायचा, व्ही. इथं काय बोललेलं आहे, व्ही एच एन व्ही और एक्स वाय वर येते, त्यामुळे आपण या पॉईंटला काय नाव देऊ, व्ही. व्ही दिला. व्ही नंतर सरळ गेलो आपण. आता इथं काय करायचं ह्यावेळेस, एच ए हा जो एच पॉईंट भेटलेला आहे, रोलरनी स्क्रोल करायचं याला मागे, आणि जो एच पॉईंट भेटलाय त्यावरून सरळ लाईन ओढायची. सरळ लाईन ओढली आपण. हा जो पॉईंट इथं आपल्याला भेटला त्या पॉईंटला नाव काय द्यायचं, आता हवेत हा पॉईंट थोडी ना एक्स वाय लाईनवर आहे, हवेत आहे ना, मग त्याला आपण पॉईंट द्यायचा एच टी. एच टी काय असतं, हॉरिझॉन्टल ट्रेस. व्ही टी काय असतं, व्हर्टिकल ट्रेस. आता ही एवढीच कन्सेप्ट आहे या क्वेश्चन मध्ये. जे एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण रफ करून देऊ, केला. त्यानंतर आपल्याला ट्रेसेसचा हा प्रॉब्लेम पण आपला सॉल्व्ह झालेला आहे. आता ट्रेसेस मध्ये मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पण आपण सांगितलेलं आहे, हे एवढं लक्षात ठेवायचं. या व्हिडिओ लेक्चरमध्ये पण हे सांगाल की हे इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं ट्रेसेससाठी. आता ह्या लेक्चरमध्ये आपण काय काय केलेलं आहे, आपल्याला काय काय गिव्हन होतं, ट्रू लेंथ होती, ए डॅश पॉईंट दिलेला होता, ए पॉईंट दिलेला होता, कुठं तो एक्स वाय वरतीच दिलेला होता. आणि त्यानंतर प्लॅन लेंथ दिलेली 70 mm, बेटा पॉईंट 40 डिग्री, थिटा आणि फाय आपल्याला फाइंड करायचा होता. ओके. त्यानंतर आपण सर्व प्रोजेक्शन्स ड्रॉ केले, आणि त्यानंतर आपण ट्रेसेस वगैरे ड्रॉ केले. ट्रेसेस ड्रॉ करायचं समजलं तुम्हाला. काय केलं आपण, सर्वात आधी इलेव्हेशन लेंथ, एच पॉईंट आणि व्हर्टिकल ट्रेस आपण ते एकच लाईनवरती घेतलं, एकच लाईनवरती यायला पाहिजे, त्यामुळे इलेव्हेशन लेंथ इथं आलं, व्हर्टिकल ट्रेस आलं, एच पॉईंट. इलेव्हेशन लेंथ, व्हर्टिकल ट्रेस, एच पॉईंट आलं. त्यानंतर प्लॅन लेंथ व्ही आणि हॉरिझॉन्टल ट्रेस एका लाईनवर यायला पाहिजे. प्लॅन लेंथ, व्ही पॉईंट, हॉरिझॉन्टल ट्रेस एका लाईनवर आलं. ओके. म्हणजे हे इथं आपण ड्रॉ केलेलं आहे ते बरोबर आहे. आता इथंच हा व्हिडिओ आपण संपू. तुम्हाला असेच अजून व्हिडिओज लागत असतील तुमच्या स्टडीजसाठी तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका आणि आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू.